नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे करंजखोप गावातील तो भयंकर वाडा. कथेचे मूळ नाव आहे सैतानी पडछाया. कथेचे लेखक आहेत दीपक पाटील. मित्रांनो, ही कथा थोडी मोठी असल्याने ह्या कथेचे एकूण 4 भाग आहेत. ह्या कथेचा हा भाग पहिला आहे. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येतील. कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू. हाय सुहास, कसा आहेस रे? कपिलने आपला मित्र सुहासला सकाळी सकाळी फोन केला आणि विचारलं. अरे वा, काय मग दी कपिल राज्याध्यक्ष, कशी का आठवण काढली आज? मला वाटलं विसरला की काय गरीबाला. सुहास उपरोधाने म्हणाला. बस का यार, अरे आपले म्हणावे असे काही मोजकेच लोक आहेत, त्यापैकी तू एक. तुला कसा विसरेन? बाकी काय म्हणतोस? मस्त चाललाय ना? कपिल म्हणाला. आमचं काय बाबा, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 लोकल ट्रेन सारखं चाकोरीबद्ध आयुष्य चाललंय. तू सांग, काय नवीन पुस्तक वगैरे लिहितोयस की नाही? सुहासने विचारलं. अरे नाही यार, काही सुचतच नाहीये हल्ली. म्हणजे तसे 2 विषय आहेत डोक्यात, पण त्यात काही दम आहे असं वाटत नाहीये. आणि हो, आपला मयूर कसा आहे? कॉफीचा घोट घेत कपिलने विचारलं. अरे मयूर गेला ना अमेरिकेला. त्याचे वडील तिथेच असतात ना, त्यामुळे त्यानेही इथली मुंबईतली नोकरी सोडली आणि आता अमेरिकेला सेटल होणारे म्हणत होता, सुहास म्हणाला. ब्रेडवर लोणी पसरवत कपिल पुढे बोलू लागला. ओ ओके, बरं ऐक ना, मी 15 दिवसांसाठी महाबळेश्वरला जायचं म्हणतोय. थोडा एकांत हवाय, म्हणजे काहीतरी भन्नाट सुचेल. तू येतोस का सुरुवातीचे 2-3 दिवस सुट्टी काढून? मस्त एन्जॉय करू. मग तू ये निघून मुंबईला परत आणि मी तिथेच राहीन पुढचे 10-12 दिवस लिखाण करत. काय म्हणतो? अरे शक्य नाही यार. गेल्याच महिन्यात कझनच्या लग्नाला 5 दिवस सुट्टी काढली होती. आता सुट्टी नाही मिळणार लवकर. पण एक सांगू, तुला लिहायचं आहे तर महाबळेश्वरला का चाललायस? तिथे कसला डोंबल्याचा एकांत मिळायचाय तुला? त्यापेक्षा तू एक काम कर, महाबळेश्वर पासून 30 किलोमीटरवरच करंजखोप नावाचं गाव आहे, आपल्या मयूरचं गाव. तिथेच का नाही जात तू? एकदा मयूर सांगत होता, मस्त निसर्गरम्य गाव आहे, शिवाय तुला छान प्रायव्हसी सुद्धा मिळेल लिखाणासाठी. आणि कधी बोर झालासच तर महाबळेश्वर 1 तासाच्या अंतरावर आहे, सुहासने सुचवलं. आयडिया चांगली आहे रे. अरे पण मयूरचं कुटुंब तर अमेरिकेत राहतं ना, मग तिथे गावात आता कोण असतं? आणि ते जाऊ दे, तिथे राहायची व्यवस्था काय आहे? कपिलने विचारलं. त्यावर सुहास म्हणाला. हे बघ, मयूरचा वाडा आहे गावात. कुणीतरी केअरटेकर आहे तिथे. तो तुझी जेवणाची व्यवस्था करेल. बाकी काही गोष्टी स्वतःच कराव्या लागतील. कितीही झालं तरी गाव आहे ते, शहर नाही. आणि तू असशील लेखक वगैरे, पण गावात कुणाला काही फरक पडत नाही त्यानं. बाकी एकांत मिळेल तुला. तू म्हणत असशील तर मी मयूरशी बोलतो. हो ठीक आहे, विचारून घे त्याला, म्हणजे तसं मी तयारीला लागतो, कपिल म्हणाला. आणि कपिलने फोन कट केला. कपिल राज्याध्यक्ष, 30 वर्षांचा एक युवा मराठी लेखक. त्यानं लिहिलेल्या पहिल्याच मराठी भय कादंबरीला वाचकांनी इतकं डोक्यावर घेतलं की लाखो प्रती खपल्या गेल्या. तो करोडपती झाला. त्यानंतर त्याच्या पुढच्या 2 कादंबऱ्या सुद्धा तुफान लोकप्रिय झाल्या. भयकथा लेखन हा त्याचा आवडता विषय होता. एवढ्या कमी वयात एवढा यशस्वी आणि लोकप्रिय झालेला तो एकमेव लेखक होता. लोकांच्या या उदंड प्रतिसादानंतर त्याने आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तो आता पूर्ण वेळ लिखाण करू लागला होता. पण त्याच्या त्या तुफान चाललेल्या 3 कादंबऱ्यांनंतर त्याला भन्नाट असं काहीच सुचलं नव्हतं. गेल्या 6 महिन्यांपासून काही तुरळक लघुकथा सोडल्या तर तो काहीही नवीन लिहू शकला नव्हता. त्यामुळे त्याचं मन त्याला खात होतं. लेखक असो वा सिनेनट अथवा कुणी क्रिकेटपटू, चर्चेत न राहिल्यास हे निष्ठुर जग त्याच्याबद्दल विसरून जातं. कपिलला लवकरच काहीतरी भन्नाट लिहावं लागणार होतं. काहीतरी विलक्षण असं आणि तितकंच भीतीदायक.
पण सुचत काहीच नव्हतं. म्हणूनच तो त्या छोट्याशा गावातही जाऊन राहायला तयार झाला होता. कपिल हा पहिल्यापासूनच काहीसा वेगळा होता, हटके होता, चाकोरीत न बसणारा होता. उंचपुरा, गौरवर्णी आणि अंगापिंडाने बलशाली नसला तरी अगदीच काडी पैलवान सुद्धा नव्हता. कॉलेजमध्ये असताना सुद्धा तो सगळ्यात उठून दिसायचा. आईबाबांचा तो एकुलता एक होता. त्याचे वडील तो चौथीत असतानाच गेले होते. मग त्याच्या आईनेच त्याला लहानाचं मोठं केलं. शिक्षण झालं. तो एका चांगल्या कंपनीत नोकरीस लागला. आता कुठे सुखाचे दिवस त्याच्या आयुष्यात डोकावू पाहत होते आणि त्यातच नियतीने घाला घातला. त्याची आई आजारी पडली. बघता बघता तिनं अंथरूण धरलं. सर्व चेकअप झालं. तिला लुकेमिया होता, ब्लड कॅन्सर, तोही अगदी लास्ट स्टेजचा. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईने प्राण सोडले. ह्या धक्क्यातून सावरायला त्याला वर्ष लागलं. पण छंद म्हणून सुरू असलेलं त्याचं लिखाण सुरूच होतं. जॉब सांभाळता सांभाळता तो भयकथा लिहित होता आणि एक कादंबरी सुद्धा त्याने याच एका वर्षात लिहिली होती. त्याची पहिली भय कादंबरी, दृष्टीच्या पलीकडे. आणि याच कादंबरीने त्याचं आयुष्य बदललं. एका प्रकाशकाने धोका पत्करून ही कादंबरी प्रकाशित केली आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता पैसा होता, वेळ होता, पण आपलं म्हणावं असं जवळचं नात्याचं कुणीही नव्हतं. म्हणजे तसे त्याचे बरेच नातेवाईक होते, पण नातेवाईक कसले ते संधी साधू गिधाडस्ती. त्याच्या पडत्या काळात त्याच्याकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नव्हतं. पण आता प्रसिद्धीच्या आणि वैभवाच्या शिखरावर असलेल्या त्याला भेटायला ते उत्सुक असायचे. त्यामुळे कपिल त्यांना कधीही आपलं मानत नव्हता. त्याचे मित्रच आता त्याचे सर्वस्व होते. पण लिखाणामुळे तो त्यांच्यापासून सुद्धा काहीसा दुरावला होता. सायंकाळ झाली होती. कपिल आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत उभा होता. हातात फेसाळत्या कॉफीचा मग घेऊन समोरच्या रस्त्यावरील वाहनांची झुंबड पाहत होता. तो आता त्या गावाबद्दल विचार करत होता. काय बरं नाव त्या गावाचं? हां, करंजखोप. किती वेगळं नाव आहे नाही? एक गूढ अनाकलनीय नाव. खरंच गाव जर निवांत असेल तर किती बरं होईल. एक मस्त कादंबरी लिहू आणि फारच बोर झालं तर महाबळेश्वर आहेच. उद्या सुहासला फोन करू. तो मयूरला विचारणार आहे. पण मयूर हो म्हणेल ना? म्हणेलच. कॉलेजपासूनचे मित्र आहोत आम्ही. असे विचार करत कपिल रूमकडे वळाला. रात्रीचे 10 वाजून गेले होते. मोबाईलवर नोटिफिकेशन आल्याने मोबाईल चमकला आणि व्हायब्रेट झाला. सुहासने मोबाईल उचलून पाहिलं. एक मेसेज आला होता. सुहास, तू मयूरशी बोललास का? तो कपिलचा मेसेज होता. अरे यार, हे तर विसरूनच गेलो आपण. त्यानं रिप्लाय दिला. अरे सॉरी यार, मी विसरूनच गेलो. आत्ता लगेच त्याला फोन करतो आणि विचारून सांगतो. असं लिहित त्याने पटकन मयूरला फोन केला. 3-4 रिंगनंतर फोन उचलला गेला. हॅलो मयूर, कसा आहेस? सुहासने विचारलं. हा सुहास, बोल ना. अरे जरा घाईत आहे, ऑफिसला चाललोय. बोल ना, मयूर म्हणाला. मयूर खरंच घाईत होता. त्याच्या बोलण्याच्या वेगावरून सुहासने ओळखलं. अरे आपला कपिल आहे ना, त्याचं काम आहे तुझ्याकडे. त्याला तुझ्या गावी जायचंय 15-20 दिवस, तुझ्या वाड्यात. ऍक्च्युली त्याला थोडा एकांत हवा होता लिखाणासाठी, म्हणून मीच सुचवलं. सुहास एका दमात सगळं बोलून गेला. काय? अरे वेडाबिडा झाला का काय आपला लेखक? अरे वाडा कसला तो, भूत बंगला झाला असेल. गेली 30 वर्ष तिकडे कोणीही फिरकलं सुद्धा नाहीये. आणि हा कशाला चाललाय तिथे कडमडायला? त्याला सांग कुठेतरी चांगल्या ठिकाणी जा, कुलू, दार्जिलिंग किंवा अंदमानला वगैरे. त्या गावात काय ठेवलंय असं? मीच माझ्या जन्मापासून एकदाच गेलोय तिथे, मयूर आश्चर्याने म्हणाला. अरे पण त्याला गर्दीची ठिकाणं नकोयत आणि तुझ्या गावी जायला फार उत्सुक दिसला तो मला. चालेल का तुला? वडिलांनाही विचार तुझ्या एकदा, सुहास म्हणाला. अरे न चालायला काय झालं? तिथं काय खजाना पुरलाय? जाऊ दे त्याला जाणार असेल तर, बाबांना सांगेन मी. पण अरे तिथे गेली 30 वर्ष कुणीही राहत नाहीये. ओस पडला असेल तो वाडा. बरं पूर्वीसारखा आता कुणी केअरटेकर सुद्धा नाहीये. कुलूप उघडल्यावर 4 दिवस साफ सफाईतच जातील त्याचे,
मयूर म्हणाला. मयूरच्या बोलण्यात तथ्य होतं. वाड्यात जाऊन राहायला सुरुवात करणं म्हणजे नवा संसार थाटण्यासारखं होतं. अरे मी कल्पना दिलीये त्याला, तो तयार आहे या सगळ्यांसाठी, पण तुला विचारावं म्हणून फोन केला, असे बोलून सुहासने सिगारेट शिलकावली आणि तो झुरके मारत बाल्कनीत आला. कधी हवं तेव्हा निघ म्हणावं त्याला. गावात गेल्यावर बंडोपंतांचा वाडा विचार, त्यांना भेटून माझ्या बाबांचं आणि माझं नाव सांग म्हणाव. ते वाड्याच्या किल्ल्या देतील. कामाला नोकर वगैरे पाहिजे असेल तर त्याचीही व्यवस्था करतील. आमचे घरचे संबंध आहेत त्यांच्याशी, आणि काही अडचण असेल तर मला फोन कर म्हणाव. ठीक आहे ना? मयूर म्हणाला. तू ग्रेट आहेस यार, सुहास म्हणाला. बास रे, मस्का नको मारू, चल फोन ठेवतो, मी कारमध्ये बसलोय. इतके बोलून मयूरने फोन कट केला. तसा सुहासने लगेच कपिलला फोन केला. हॅलो डिअर, सामान पॅक करायला सुरुवात कर, मयूरने परवानगी दिलीये. पण हो, कुणी केअरटेकर वगैरे नाहीये तिथे. गेल्यावर सगळी व्यवस्था तुलाच करावी लागेल. उद्या सकाळी फोन करून सगळं सविस्तर सांगतो तुला, सुहास म्हणाला. हो चालेल, मी करेन मॅनेज. थँक्यू यार सुहास, कपिल उत्साहाने म्हणाला. हो का साल्या, थँक्यू काय? जा आणि एक मस्त कादंबरी लिही. अशी लिही की कमीत कमी 1,00,000 प्रती खपल्या पाहिजेत. मग एक मोठी पार्टी पाहिजे तुझ्याकडून, सुहास म्हणाला. हो नक्की, कपिल म्हणाला आणि कपिलने फोन ठेवून दिला. दुसरा दिवस उजाडला. कपिलला आज सकाळपासूनच फार उत्साही वाटत होतं. सकाळी लवकर उठून तो जॉगिंग करून आला. मग एक कडक कॉफी बनवून ती घेत तो थोडा वेळ गॅलरीत उभा राहिला. थोड्याच वेळापूर्वी सुहासचा फोन येऊन गेला होता. त्याने त्या गावाबद्दल मयूरने सांगितलेले सर्व काही कपिलला सांगितले होते. गेल्या गेल्या थोडे कष्ट घ्यावे लागणार होते, पण कपिलने मनाची तयारी केली होती. तेवढ्यात बेल वाजली. त्याच्या कामवाल्या संगीता मावशी आल्या होत्या. घरात शिरताच त्यांनी जणू घराचा ताबा घेतला. पदर खोचून त्या कामाला लागल्या. कपिलने त्यांना थोडा वेळ थांबा असे म्हणत सोफ्यावर बसवलं आणि तो 21 दिवस बाहेर जाणार असल्याचं सांगितलं. त्यांचं नुकसान नको म्हणून त्यांचा पुढील महिन्याचा पगार सुद्धा त्याने दिला. तसे त्यांचे डोळे पाणावले. एकट्या संगीता मावशीच होत्या ज्यांच्याशी तो रोज 4 शब्द बोलत असे. एकेकाळी त्याची आई सुद्धा दुसऱ्यांच्या घरी घरकाम करत होती. त्यामुळे कपिलला मावशींबद्दल फारच सहानुभूती वाटायची. भरभर कामे उरकून दुपारचं जेवण बनवून मावशी निघून गेल्या. कपिल आता सुपर मार्केटला आला होता. सामानाची एक मोठी यादीच त्याने बनवली होती. एक इमर्जन्सी टॉर्च, एक छोटा टॉर्च, इंडक्शन रोगडी, इलेक्ट्रिक कॉईल वॉटर हीटर, बिस्किटं, मॅगी, बाम, विस्की, इनो वगैरे वगैरे सर्व काही त्याने घेतलं. संध्याकाळी त्याने बॅग भरली. कपडे, लॅपटॉप, आयपॉड, काही पुस्तकं असं काही बाही घेतलं. एक मोठी बॅग भरली. एका दुसऱ्या बॅगेत बाकीचं सामान पॅक केलं. त्याच्या आईची आठवण म्हणजेच तळ हातावर बसेल एवढी छोटी चांदीची गणेश मूर्ती सुद्धा घेतली. ती त्याने जपून बॅगच्या वरच्या कप्प्यात जपून ठेवली. आता काहीही काम शिल्लक नव्हतं. जेवण करून आज लवकरच झोपू, त्याने विचार केला. उद्या जवळजवळ 300 किलोमीटर ड्रायव्हिंग करायचं होतं. एका सफरीसाठी मोठ्या उत्साहाने तो तयार झाला होता. पण तो खरंच आपणहून निघाला होता की नियती त्याला तिकडे घेऊन चालली होती, सांगणं कठीण होतं. काय वाढून ठेवलं होतं त्याच्या नशिबात, काय होतं त्या गावात, त्या वाड्यात, कपिलला याची पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. इकडे गावात बंडोपंत आपल्या नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे संध्याकाळी फिरत अण्णासाहेब इनामदारांच्या वाड्यापाशी आले. वाड्याच्या गेटसमोर उभे राहून त्यांनी मुख्य दरवाजा, दिंडी दरवाजा आणि सर्व खिडक्या बंद असल्याची खात्री केली आणि ते माघारी वळाले. हे रोजचंच होतं. ही तपासणी करून स्वतः खात्री केल्याशिवाय ते कधीच घरी जात नसत. त्याशिवाय त्यांना झोप येणं शक्यच नव्हतं. त्याला एक कारण होतं आणि ते कारणही तसंच भयानक आणि विचित्र होतं. बंडोपंत सावकाश पावले टाकत घराकडे चालले होते आणि त्यांना 4 वर्षांपूर्वीचा एका अमावस्येच्या रात्री घडलेला तो भयानक प्रसंग आठवला. त्याचं झालं असं होतं की एके रात्री दोघेजण चोरटी पावले टाकत त्या वाड्याच्या अगदी जवळ पोचले होते.
अमावस्येच्या मिट्ट काळोखात तो वाडा ध्यानस्थ बसलेल्या एखाद्या ऋषींसारखा स्तब्ध उभा होता. वाऱ्याने थडथड करत आपटणाऱ्या खिडकीच्या एका तावदानाची हालचाल सोडून सगळं काही शांत होतं. ती शांतता हृदयाचा ठाव घेणारी होती. जणू तो वाडा तावदाने हलवून त्या दोघांना आकर्षित करत होता. त्यांना आमिष देऊन आत बोलवत होता. दुसऱ्या मजल्यावरील उजव्या कोपऱ्यातल्या मागच्या खोलीत कुणीतरी होतं. अंधारात दबात धरून बसलेलं काहीतरी अनिष्ठ, अपवित्र, अघोरी असं. हा वाडा जणू त्याचा गुलाम होता. न जाणे कित्येक वर्षे त्याच्यासाठी सावज शोधत होता, पण यश येत नव्हतं. आणि आज संधी आपणहून चालत दाराशी आली होती. बाळू आणि महादू दोघे भुरटे चोर, शेजारच्या गावात राहणारे. त्यापैकी बाळूने मागील सलग 3 रात्री ह्या वाड्यावर दुरून नजर ठेवली होती. वाडा बंदच होता आणि त्या वाड्यावर डल्ला मारण्यासाठी आजचा अमावस्येचा दिवस त्यांनी निवडला होता. अमावस्येला इथे कुणीही फिरकणार नाही ह्याची बाळूला खात्री होती. वाडा झपाटलेला आहे, शापित आहे, भूताटकीचा आहे हे बाळू ऐकून होता. पण मागील 3 रात्री त्याला काहीच जाणवलं नव्हतं. त्यामुळे तो निश्चिंत होता. आणि तसेही माणसाची लालसा त्याला अंधळी करते. धनसंपत्तीपुढे सगळी अक्कल शेण खायला जाते. तसंच काहीसं या दोघांचं झालं होतं. वाडा मोठा आहे, शिवाय इनामदार घराण्याचा वाडा म्हणजे काहीतरी निश्चित सापडेल. अगदी काही नाही तरी चांदीच्या देवमूर्ती तरी सापडतील. तेवढं मिळालं तरी बस, असा विचार दोघांनी केला होता. दोघे कानोसा घेत वाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आले. एक भव्य सागवानी दरवाजा होता. त्यावर केलेलं नक्षीकाम हाताला मोहक वाटत होतं. जागोजागी शंकुकृती पितळी वाट्या बसवल्या होत्या. कोपऱ्यात एक 6 फूट दिंडी दरवाजा होता, पण कुलपाने बंद केलेला होता. महादूने जवळचा एक दगड उचलून त्या कुलपावर प्रहार केला. ठण असा आवाज झाला. त्याचे 3-4 प्रतिध्वनी वाड्यात उमटले. त्या आवाजाने वरच्या मजल्यावरील त्या अंधाऱ्या खोलीतली ती अभद्र जाणीव जागी झाली आणि आशेने त्या दोघांची वाट पाहू लागली. आपट, अजून जोरात आपट, सोडव मला, सोडव. खूप दिवस झाले ताजं रक्त नाही मिळालं. आज मेजवानी होणार. आपट, आपट तो दगड, जोरात, जोरात आपट. आपल्या घोगऱ्या अभद्र आवाजात ते पुटपुटू लागलं. घावावर घाव घालूनही कुलूप तुटायचं नाव घेत नव्हतं. वैतागलेल्या महादूने दगड बाळूच्या हातात देत करमदलेल्या बाहीने कपाळावरील घाम टिपला. आता बाळू आपला हात आजमावत होता. त्या थडथडणाऱ्या तावदानाचा आवाज अजूनही येत होता. महादूने डोळे ताणून पाहिलं. खिडकी वर चढून वाड्यात जाण्यासारखी होती. खिडकीतल्या उभ्या गजातील एक गज गायब होता, तर दुसरा गज हाताने उपसून निघण्यासारखा होता. तो गज काढल्यास अंग चोरून आत जाऊ शकता येत होतं. आणि या गोष्टीत जणू त्या दोघांना महारत हासिल होती. दोघांचे चेहरे खुलले आणि त्यांनी तो गज उपसण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आत त्यांचं ते मरण त्या अंधाऱ्या खोलीत जणू त्यांची वाटच पाहत होतं. खिदळत होतं, चेकाळत होतं. त्या सैतानाला रक्तमासाचा जणू वासच लागला होता. ते रक्ताची होळी खेळण्यास आतुर होतं. गेली कित्येक वर्ष भुकेलेलं ते कर्मदरिद्री पिशाच्य बाहेर येण्यास आतुरलं होतं. आपल्या खुरप्यासारख्या भव्य नख्यांनी ते भिंतीवर ओरखाडत होतं. जणू त्या जीर्ण नखांना ते धार लावत होतं. इकडे आपल्या मरणासाठी आतुर हे दोघे नतदृष्ट जीव इरेला पेटले होते. जणू आपल्या मरणाची त्यांना घाई झाली होती. आणि धाडकन आवाज होत तो गज निखळला आणि ते दोघे सुद्धा मागे पाठीवर पडले. चटकन उठून त्यांनी कानोसा घेतला. त्या मिट्ट काळोखात नीरव शांतता होती. रस्ता साफ होता. कसलीही आडकाठी नव्हती. महादूने कमरेला पकडून बाळूला उचललं. बाळू खिडकीवर चढला आणि अंग तिरप करून शिताफीने वाड्यात उतरला. त्याने खिडकीबाहेर झुकून दोन्ही हात बाहेर करत महादूला अलगद आत घेतलं. दोघांनीही एकमेकांना आनंदाने टाळी दिली.
ते त्या खोलीतून बाहेर वाड्याच्या वरांढ्यात आले. बाळ्या, तो त्या अंगानं खोल्या तपास, मी इकडं बघतो, महादू बाळूला म्हणाला आणि त्या मिट्ट काळोखात ते खोल्या खंगाळू लागले. उजेड केल्यास बाहेर कुणालाही शंका येऊ शकत होती, त्यामुळे अंधारातच हे कृष्णकृत्य उरकावं लागणार होतं. दोन्ही बाजूंच्या खोल्या तपासत ते आता स्वयंपाकघरापर्यंत पोचले. अजून हाती काहीही लागलं नव्हतं. बाजूच्या देवघरातील अस्ताव्यस्त मूर्ती त्यांना सापडल्या, पण त्या पितळी होत्या. बाळूनं काडेपेटीची काडी पेटवून ही खात्री केली होती. हाडले का बाळ्या, काय कसपाट नाही या भूतबंगल्यात, उगी मेहनत केली, बाळूवर दात खात महादू बोलला. इतक्यात वरच्या मजल्यावर कसलासा आवाज झाला. बहुधा उंदीर असावेत असा महादूने विचार केला, पण वर सुद्धा खोल्या आहेत ही बाब त्यांच्या ध्यानात आली. अंधारात चाचपडत त्यांनी जिना शोधला आणि ते वर चढू लागले. प्रत्येक पावलागणीस जिना कर्र कर्र वाजत होता. आता ते वरती पोचले होते. बाळ्या, या मोरच्या 2 खोल्या मी बघतो, तू त्या कोपऱ्यातल्या 2 बघ, असे म्हणत महादू समोरच्या एका खोलीत शिरला आणि बाळू त्या कोपऱ्यातल्या एका खोलीकडे सरसावला. दोन्ही खोल्या पालथ्या घालून ते दोघे हात हलवत बाहेर आले, पण अजून 2 खोल्या शिल्लक होत्या. आता आलोच आहे तर बघू एकदा, या विचाराने ते पुन्हा त्या शिल्लक खोल्यांकडे वळाले. महादू एका खोलीत शिरला, बाळू दुसऱ्या खोलीकडे निघाला. ती खोली अगदी कोपऱ्यात होती. तीच ती खोली होती ज्यात त्या दोघांचा मृत्यू जणू घात घालून बसला होता. बाळूनं पाहिलं, खोलीच्या दारावर एक लोखंडी कुलूप होतं. त्या कुलपावर कसलेसे दोरे बांधले होते. गुडूप अंधारात काहीच नीट दिसत नव्हतं, पण स्पर्शाने जाणवत होतं. कुलूप पाहून त्या दोघांचे डोळे विलक्षणच चमकले. काहीतरी घबाड मिळणार आज. त्या पापी जीवांनी आत्तापासूनच पुढच्या आयुष्याचे इमले बांधायला जणू सुरुवात केली. पण जे कुलूप ते तोडत होते, ते कुलूप त्यांचं मरण रोखून उभं होतं. त्या लोभी जीवांना याची तसूभरही जाणीव नव्हती आणि त्यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे त्या कुलपावर खिडकीच्या निखळवलेल्या गजाचे घाव घालायला सुरुवात केली. पण कुलूप भलतंच कोडगं होतं. इतका मार खाऊन सुद्धा ते तोंड उघडायला तयार नव्हतं. इकडे हे दोन्ही चोर आता इरेला पेटले होते. कुलूप जरी तुटत नसलं तरी कडी आता खिळखिळी होऊ लागली होती. त्या दोघांना चेव चढला होता आणि आत तो सैतान कुत्सितपणे हसत होता आणि आपल्या घोगऱ्या आवाजात पुटपुटत होता. अण्णा भिकारड्या, बघ बघ, मी मुक्त होतोय. आता काय करशील रे तू मुरदाडा, आणि काय करील तुझा हा गाव. रक्ताचे पाट आणि मांसाचा चिखल होणार आता. कोण रोखणार मला? आणि इतक्यात महादू त्या गजाचा कटावणीसारखा वापर करून ती कडी उखडण्यासाठी ताकद लावू लागला. 2-3 जबर हिसक्यात कुलपासह कडी निखळली आणि दार मोकळं झालं. त्यांनी दोन्ही दारं उघडली. दारांचा कर्र असा दीर्घ आवाज झाला आणि ते दार उघडलं गेलं. ते बऱ्याच वर्षांनी उघडलं होतं, कारण तो आवाज गंजलेल्या बिजागिरीचा होता. आणि दार उघडताच एक कुबड दर्प येऊ लागला होता. भाया, लेका उंदर मेल्यात वाटतं, लय घाणवास सुटलाय, नाकाला कोपर लावत महादू बोलला. आणि इतक्यात एक गुरगुर आणि आर्त किंकाळी ऐकू आली. ती अगदी जवळूनच ऐकू आली होती. ती किंकाळी बाळूची होती. त्यासोबत खच 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 असा काहीतरी चावल्याचा आवाज आला. गरम रक्ताची चिळकांडीच महादूच्या तोंडावर उडाली आणि भीतीने स्तब्ध उभ्या महादूच्या हातात काहीतरी येऊन पडलं. त्याने ते चाचपून पाहिलं. तो हाताचा पंजा होता. एक मानवी हाताचा पंजा. मनगटापासून तुटलेला हात होता तो. त्याच्या एका बाजूने उष्ण रक्त ठिपकत होतं आणि धमण्यांचं रक्ताळं जाळं महादूच्या तळ हातावर पसरलं होतं. महादूने भानावर येत तो पंजा झटकारला. आता उभ्या जागीच लकवा मारल्यासारखा तो स्तब्ध उभा होता. त्याचा श्वास फुलला होता. दरदरून घाम सुटल्याने त्याचं अंग भिजलं होतं आणि अचानक त्याच्या मागे काहीतरी उभे असल्याची जाणीव त्याला झाली.
काहीतरी अभद्र, सैतानी ताकदीचं एक पिशाच्य त्याच्या मागे उभं होतं. त्याचा श्वास इतका प्रचंड आणि इतका घाणेरडा होता की महादूला घेरी येऊ लागली. तो साक्षात मृत्यूच्या समोर उभा होता. डोळे मिटून तो वाटच पाहत होता आणि एक प्रचंड गुरगुर ऐकू आली. अंधारातून आलेल्या एका पंजाने क्षणात त्याचं शिर धडावेगळं केलं. नरडीवर सुरा फिरवलेल्या बोकडाप्रमाणे ते बिनडोक्याचं शरीर धडधड उडू लागलं. खोलीत रक्ताचा सडा पडला. ते बिनशिराचं धड तोंडात घेऊन तो सैतान ते धड हाडांसह चघळू लागला. खपखप कडकड हाडं तुटत होती आणि त्या धडाचे 2 तुकडे झाले. एक तुकडा तोंडात घेऊन तो सैतान बाहेर आला. लांबच लांब ढांगा टाकत 4 पावलात तो जिना उतरला आणि रक्तानं माखलेलं ते अर्धवट शरीर तसंच जबड्यात घेऊन तो मुख्य दरवाजाला धडकला. ती धडक इतकी जोरात होती की तो भव्य दरवाजा बिजागिरीतून निखळला आणि तो सैतान बाहेर आला. वाड्यासमोर आल्यावर त्याने एक गगनभेदी किंकाळी ठोकली. ते अर्धवट धड खाली पडलं. ते धड तसंच टाकून तो सैतान वाड्यामागील जंगलाकडे पळाला. इकडे गावात बंडोपंतांना अचानक जाग आली. ते पलंगावर उठून बसले. भिंतीवरचं घड्याळ 1चा गजर करू लागलं. त्यांना कसलीशी चाहूल लागली होती, अभद्र चाहूल. इतक्यात खोलीच्या बंद खिडकीची काच तुटून खाली पडली. खळकन आवाज झाला. बाहेर वाऱ्याचा लवलेशही नव्हता. हे अतिशय विचित्र होतं, अनाकलनीय होतं. हीच ती चाहूल होती, किळसवाणी, नकोशी असलेली अभद्र चाहूल. कसल्याशा काळ्या भयाण संकटाची चाहूल. बंडोपंतांनी हे जाणलं होतं. आता त्यांना झोप कुठे लागणार होती. त्यांनी आवाज दिला, सखाराम, अरे जागायस का? त्या आवाजात रुबाब होता, एक जरब होती आणि काहीशी चिंता सुद्धा होती. तसे बाजूच्या खोलीत झोपलेला सखाराम धडपडत उठला आणि जी मालक असे म्हणत खोलीत प्रविष्टला. बंडोपंत पलंगाजवळच्या आरामखुर्चीत बसले होते. त्यांची नजर शून्यात होती. त्या नजरेत भय, चिंता, अगतिकता, आश्चर्य, राग अशा अनेक छटा जणू एकाच वेळी उमटल्या होत्या. सखारामने बिचकतच विचारलं, काय झालं मालक? लय काळजीत दिसताय. तब्येत ठीक आहे नव तुमची? मला काय धाड भरली रे, पण अचानक काहीतरी अभद्र होतंय किंवा होणार आहे असं वाटतंय. काय ते समजत नाही. जीव नुसता टांगणीला लागलाय बघ माझा. ते अभद्र पिशाच्य तर सुटलं नसेल ना रे? नाही, तसं शक्य नाही. तसं होऊ सुद्धा नये. उद्या सकाळी सकाळी अण्णाच्या वाड्यावर चक्कर मारून येऊ. स्वतः पाहिल्याशिवाय खात्री व्हायची नाही माझी, बंडोपंत म्हणाले. बंडोपंतांची चिंता आता सखारामला समजली आणि न राहून तो बोलला, नाही मालक, त्या भूताटकीच्या वाड्याकडं कुणी बी फिरकत नाही. तुम्हीच झोपा बिनघोर. पण सखारामला आपल्या मालकांच्या शक्तीवर स्वतःपेक्षाही जास्त भरोसा होता. मालकांना जाणवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. उद्या काहीतरी अशुभ बातमी मिळणार हे त्याच्या मनानं जाणलं होतं. सकाळचे 6:30 होऊन गेले होते. बंडोपंत लगबगीने तयार होऊन अण्णासाहेब इनामदारांच्या वाड्याकडे निघाले होते. त्यांनी सखारामला आवाज दिला, सखाराम, अरे चल लवकर. एकदाची खात्री करून आलो की जीव भांड्यात पडेल माझा. त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता किंचितही कमी झाली नव्हती. वय मालक, हे बघा आलोच, असे म्हणत सखाराम निघाला. आता ते वाड्याच्या दिशेने चालू लागले. गावात सकाळची लगबग सुरू झाली होती. वाड्यात रात्री झालेल्या त्या अघोरी प्रकाराची कसलीही कल्पना नसल्याने गाव अगदी तरतरीत होऊन दिवसाची प्रसन्न सुरुवात करायच्या तयारीत होता. पण लवकरच ती अभद्र बातमी गावात धडकणार होती. बंडोपंत आणि सखाराम झरझर पावले उचलत चालले होते आणि आता वाडा दृष्टिक्षेपात आला होता. बंडोपंतांनी एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला. ती गज काढलेली खिडकी दुरूनच त्यांना दिसली. ते थबकले, हे विधात्या, ते नतदृष्ट आतच असू दे रे बाबा. आकाशाकडे 2 क्षण बघत ते पुटपुटले. सखाराम आपल्या धन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता. तो त्यांच्या हालचालीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता आणि आता
ते वाड्याच्या गेट समोर उभे होते. बंडोपंतांनी सखारामला बाहेरच थांबण्याचा इशारा केला आणि ते गेटमधून आत शिरले. आत जाताच त्यांना समोर दिसलं की दरवाजा एका बाजूने बिजागिरीतून निखळला आहे आणि त्यांची नजर खाली जमिनीकडे वळताच त्यांच्या काळजात धस्स झालं. रक्ताच्या सड्यात एक प्रेत पडलं होतं. त्याचं मुंडकं गायब होतं. फक्त मानेपासून पोटापर्यंतचा भाग तिथे होता. कंबर आणि पाय सुद्धा गायब होते. त्या अर्धवट कलेवराचे बिभत्स लचके तोडले गेले होते. सर्वांगावर ओरबाडण्याचे, लचके तोडण्याचे घाव होते. जणू काही ते धड दातांमध्ये घेऊन चघळलं असावं. बंडोपंत जागीच खेळले. त्यांच्या सर्वांगावर एक शिरशिरी उठली. सैतान मोकाट सुटला होता. तो कुठे असेल आणि कुठे नाही काहीच सुगावा नव्हता. रक्षा अनुष्ठान करणं भाग होतं आणि या प्रेताचीही ओळख पटवून विल्हेवाट लावणं सुद्धा गरजेचं होतं, कारण त्याला सैतानाचा स्पर्श झाला होता. बंडोपंत चटकन मागे वळाले आणि गेट बाहेर आले. सखाराम तिथे उभा होता. मालकांची ती कळा गेलेली मुद्रा पाहून त्याने ताडलं की काहीतरी भयंकर घडलंय, पण त्याला बंडोपंतांची सवय माहीत होती. ते काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत हे त्यांचा चेहरा सांगत होता. प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही हे जाणून सखाराम गुमान बंडोपंतांमागे चालू लागला. ते तरातरा चालत थेट वाड्यात पोचले. दिवाणखान्यात खुर्चीत बसून एक लोटा पाणी रिचवल्यावर ते बोलले, सखाराम, माझी शंका खरी ठरली. कुण्या मूर्खानं तो दरवाजा उघडला आहे. वाड्यासमोरचं ते प्रेत त्याचंच असावं. जा आणि सरपंच, पाटील आणि बाकी गावकऱ्यांना बोलाव. सैतान सुटलाय. सारा गाव आता धोक्यात आहे. आपल्याला घाई करावी लागेल. जा, लवकर जा. थरथरत्या कानांनी सखारामने ते बोल ऐकले आणि तो गावाकडे धावत सुटला. पुढच्या 20-1 मिनिटात सरपंच, पाटील आणि 20-25 गावकरी बंडोपंतांच्या वाड्यात हजर झाले. सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. एका विलक्षण आणि गूढ भीतीने जणू त्यांना पंगू बनवलं होतं. कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. बंडोपंत मात्र शांत होते, पण चिंता तर त्यांनाही होतीच. समोर साक्षात सैतान उभा होता. कसलीही चूक करून चालणार नव्हतं. बंडोपंत बोलू लागले, ते आघोरी पिशाच्य पुन्हा सुटलंय. रात्री त्याने कुण्या माणसाला ठार केलंय. वाड्याच्या समोरच ते प्रेत पडलंय. मी ते डोळ्यांनी पाहून आलोय. त्या माणसानेच हे पिशाच्य मोकळं केलं असावं. आपल्याला त्या प्रेताचे अंतिम संस्कार करावे लागतील. तसेच त्या सैतानाला पुन्हा कैद करण्यासाठी रक्षा अनुष्ठान करावं लागेल. मागच्या वेळेस झाली तशी दिरंगाई करून चालणार नाही. त्यावर सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. मग पंत आणि बाकीचे सगळे पुन्हा वाड्याकडे गेले. त्यांनी ते प्रेत ताब्यात घेतलं. वाड्यात आणखी एक प्रेतही मिळालं. 2 बळी गेले होते. दोघांचे ते छिन्न विच्छिन्न देह त्वरित नदीवर नेऊन त्यावर अंत्यविधी करण्यात आला. इकडे बंडोपंतांनी दुपारी 12 वाजताच आपल्या वाड्यात रक्षाविधी सुरू केला होता. होमाजवळ बसून हातात ती लाल रंगाची वही घेऊन ते कसलेसे मंत्र पुटपुटत होते. त्यांना घाई करावी लागणार होती. दिवस मावळण्याच्या आत सैतानाला पुन्हा त्या खोलीत कैद करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी हा विधी करणं हा एकच उपाय होता. मंत्रजपाचा आवाज वाढत होता आणि जंगलातील एका गुहेत अंधारात दबा धरून बसलेला सैतान अस्वस्थ होत होता. ते मंत्र सतत त्याच्या कानावर एखाद्या धबधब्यासारखे कोसळत होते. तसा तो खवळत होता, तडफडत होता. त्याची शक्ती जणू क्षीण होत होती आणि तो वाड्याच्या त्या अंधाऱ्या खोलीकडे खेचला जात होता. तो सर्व शक्ती पणाला लावून त्या मंत्रापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करत होता, पण तो प्रयत्न निष्फळ ठरत होता. जवळजवळ 5 वाजत आले होते. बंडोपंत न थांबता ते मंत्रपठण करतच होते. सैतान विव्हळत, चित्कार करत आता वाड्याच्या मागील बाजूपर्यंत खेचला गेला होता. बंडोपंतांच्या शब्दांची धार वाढली होती. सरपंच, पाटील आणि गावकरी हात जोडून बाजूला बसले होते. अखेर 6 वाजेपर्यंत रक्षा अनुष्ठान संपलं. आता घाई करावी लागणार होती,
कारण तो क्षीण झालेला सैतान त्या खोलीत विव्हळत पडला होता आणि दिवस मावळण्याआधी ते दार बंद करून त्यावर मंत्रांनी पवित्र केलेलं कुलूप लावणं गरजेचं होतं. एकदा का दिवस मावळून काळोखाचं साम्राज्य पसरू लागलं की तो सैतान पुन्हा ताकदवर होणार होता आणि मग कुलूप लावायला जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं. बंडोपंत आणि बाकीचे सगळेच धावत अण्णांच्या वाड्यावर पोचले आणि घाईत ते वाड्यात शिरले. आता ते जिना चढून वर गेले. पंतांनी बाकीच्यांना लांबच उभे राहण्याचा इशारा केला आणि ते त्या खोलीकडे सरसावले. आतून एक विलक्षण घाणेरडा आणि तितकाच उग्र दर्प येत होता. एक भयंकर गुरगुर कानी पडत होती. तोंडात अखंड मंत्रजप करत थरथरत्या हातांनी बंडोपंतांनी ते दार ओढण्याचा प्रयत्न केला आणि अचानक गुरगुर जवळ येऊ लागली. पंतांनी घाई केली. दार बंद होतच होतं तोवर एक तीक्ष्ण धारदार नखी त्या दोन्ही दारांच्या फटीतून बाहेर आली आणि पंतांचं मनगट ओरखडून गेली. पंतांनी शिताफीने दार बंद केलं. तसा सखाराम कुलूप घेऊन धावत आला. पंतांनी ते कुलूप दारावर लावलं आणि मंत्र उच्चारत त्यावर एक लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्याची गाठ मारली. रक्षा अनुष्ठान पूर्ण झालं होतं. एव्हाना दिवस बुडाला होता आणि आतून त्या सैतानाने आसमंत भेदून टाकणारा चित्कार केला. सगळ्यांचे धाबे दणाणले, पण बंडोपंत मात्र शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. सैतान पुन्हा कैद झाला होता. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि सगळे वाड्यातून बाहेर पडत गावाकडे वळाले. ही जुनी आठवण मनात तरळून जाताच बंडोपंतांचं लक्ष नकळत मनगटावरील त्या खुणेकडे गेलं आणि त्यांचं अंग शहारलं. किती दिवस लागले होते ती जखम भरून यायला. अक्षरशः नासली होती ती जखम. 4 महिने वैद्य आणि पूजा पाठ करावा लागला होता. आणि का नाही होणार त्रास? सैतानाचा स्पर्श होता तो. त्या अंधाऱ्या खोलीतला सैतान. न जाणे कुठून कसा आला होता तो? काय होती त्यामागची कहाणी? तो आला होता की कुणी आणला होता त्याला? गेली 30 वर्षे बंडोपंत या प्रश्नांची उत्तरे शोधत होते. त्या सैतानाला कायमचा पाताळात धाडण्याचा उपाय शोधण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली होती, पण यश हाती येत नव्हतं. लाल वहीतलं ते रक्षानुष्ठान सोडून त्यांना काहीच माहीत नव्हतं. त्या सैतानाला त्यांनी आजवर 2दा रक्षानुष्ठान करून असंच जेर बंद केलं होतं, पण त्यामुळे प्रश्न संपत नव्हता, संपणारही नव्हता. त्याला कायमचं संपवल्याशिवाय हे संकट संपणार नव्हतं आणि तोपर्यंत संपूर्ण गावच एका आसुरी पडछायेखाली वावरत राहणार होता. एक जिवंत अणुस्फोटक जणू उशाशी ठेवून गाव जगत राहणार होता. पण किती वेळ हे असंच चालणार याचं उत्तर कुणालाही माहीत नव्हतं. मोहलोभ आणि मत्सराने पाचारला सैतान, रक्तामासाचा चिखल खेळण्या घालण्या रुद्र थैमान, रक्ताचे पाट वाहण्या टपली काळी माया, अनिष्ठ अभद्र आणि सैतानी पडछाया, ती पडछाया. इकडे पहाटेच कपिलला जाग आली. त्याने सगळे प्रातःविधी आटपून बॅगा गाडीच्या बूटमध्ये ठेवल्या. आता न्याहारी करायची बाकी होती. ती उरकून तो निघणार होता. एका अनोळखी प्रवासाला तो आज निघणार होता. तो प्रवास जितका अनोळखी होता तितकाच विक्षिप्त, गूढ आणि भयानक सुद्धा होता. पण त्याला त्याची प्रचिती येण्यास अजून अवकाश होता. त्यामुळे तो अगदी बिनधास्त होता आणि उत्सुक सुद्धा होता. त्याचा जन्म, बालपण आणि शिक्षण सुद्धा मुंबईतच झालं होतं. एखाद्या गावी राहायला तो प्रथमच जात होता, त्यामुळेच तो फार उत्साही दिसत होता. कपिल तसा लहानपणापासूनच फार जिज्ञासू होता आणि काहीसा हट्टी सुद्धा होता. मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्यात न जाता सरळ खाली पुणे बँगलोर महामार्गावर अंदाजे 150 किलोमीटर जायचं होतं आणि मग वाई फाट्यावरून हायवे सोडून थेट वाईत जात तिथून महाबळेश्वर रस्त्याला लागायचं होतं. महाबळेश्वर क्रॉस करून मग प्रतापगड रस्त्यावर महाबळेश्वर पासून अंदाजे 35 किलोमीटरवर करंजखोप गाव होतं. सगळा रस्ता कपिलने जणू आपल्या मेंदूतल्या GPS सिस्टीममध्ये फीड केला होता.
आपल्या बंगल्याच्या वॉचमनला काही सूचना देऊन त्याने आपली आलिशान कार गेटमधून बाहेर काढली आणि इतक्यात त्याच्या कारच्या विंडशील्डच्या डाव्या कोपऱ्यात अचानक एक तडा गेला. कपिल काहीसा दचकला. कारण काहीच नव्हतं. त्याने उतरून डाव्या बाजूला जाऊन किंचित झुकून ती काच पाहिली. तडा चांगला 7-8 इंच लांब होता. वीज पडलेल्या एखाद्या झाडासारखे त्या तड्याला लहान लहान फाटे फुटले होते. काय कटकटे यार, सगळा मूड ऑफ झाला. स्वतःशी स्फुटपुटत तो पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने इंजिन स्टार्ट केलं. ते काचेवरचे तडे 1-2 इंच अजून वाढले होते आणि जणू एक विचित्र चेहऱ्याची आकृतीच तयार झाली होती. येणाऱ्या अनिष्ठाचा तो एक संकेत होता का? मिळती इशारे आघोराचे, रक्तपिपासू सैतानाचे, नियती चालली घेऊन कुठे, निरभ्र आकाशी भय काळोख दाटे. गाडी पनवेलला पोचायला जवळजवळ 2 तास लागले. खूपच ट्रॅफिक होतं. आता रस्ता काहीसा मोकळा वाटू लागला होता. कपिलचं मन गाडीच्या चाकांपेक्षाही वेगाने दौडत होतं. गावात जाऊन त्याला एक भन्नाट कादंबरी लिहायची होती. त्याला एक नवीन विषय सुद्धा सुचला होता. आता फक्त निवांतपणा हवा होता. तो वेगाने गाडी दौडत होता. गाडी पुणे ओलांडून आता बँगलोरच्या रस्त्याला लागली होती. दुपारचे 4 वाजत आले होते. त्याला उशीर होणार होता. तो वेगाने गाडी दामटत होता. वाई फाट्यावरून आत जात वाई, मग महाबळेश्वर आणि पुढे करंजखोप गावात पोचायला त्याला रात्रीचे 8:30 झाले. रात्रीच्या अंधारात गाव फारसं समजत नव्हतं. मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात गाव फार मोठं नाहीये हे मात्र जाणवत होतं. जेमतेम 200-250 घरांचं गाव होतं ते. गावात जास्त वर्दळ दिसत नव्हती. चौकात आल्यावर मिणमिणत्या उजेडात एक किराणा दुकान खुलं दिसलं. कपिलने त्या बाजूला गाडी थांबवली आणि त्या दुकानदाराला बंडोपंतांचा वाडा कुठे आहे ते विचारलं. त्याने दुकानातून बाहेर येत रस्ता दाखवला. बंडोपंतांचा वाडा हा मुख्य वस्तीत नव्हता. गावातून बाहेर जाणारा एक कच्चा रस्ता होता. त्या रस्त्यावर वस्तीपासून अंदाजे अर्धा किलोमीटर दूर तो वाडा एकटाच दिसत होता. कपिलने गाडी त्या कच्च्या रस्त्याला लावली. रस्ता कच्चा असला तरी गाडी जाण्यासारखा होता. काहीच वेळात तो त्या वाड्यासमोर थांबला. गाडीतून उतरून बाहेर आला. तो कच्चा रस्ता तसाच पुढे जात होता आणि त्या रस्त्यावर अंदाजे अर्धा किलोमीटरवर अजून एक वाडा दिसत होता, पण तो रिकामा होता. त्यामध्ये कसलाही उजेड दिसत नव्हता. कपिलने वाड्याच्या दारावर थाप मारली. 1दा, 2दा, 3दा आणि यात कडीची खडखड जाणवली. दरवाजा किंचित उघडला आणि एक 40शीतला खेडवळ माणूस बाहेर डोकावून म्हणाला, "कोण व तुम्ही? काय पाहिजे?" तो कुणी नोकर असावा हे कपिलने ओळखलं. तो सखाराम होता. बंडोपंतांचा वाडा हाच ना? कपिलने विचारलं. "भैजी, पण काय काम होतं?" सखारामने विचारलं. सखाराम एखादी खिंड लढवल्यासारखा त्या दरवाजात उभा होता. "मी कपिल. बाळासाहेब इनामदारांचा मुलगा आहे ना मयूर, त्याचा मी मित्र. मला बंडोपंतांना भेटायचंय," कपिल म्हणाला. इनामदारांचे नाव घेताच सखाराम काहीसा दचकला. "या की आत," असे म्हणत तो बाजूला झाला. कपिल वाड्यात शिरला. वाडा जुना असला तरी फारच नीटनेटका होता. वाड्यात सायंकाळी देवपूजा झाली होती. धूप उदबत्तीचा सुगंध दरवळत होता. कपिल सखारामच्या मागून चालला होता. आता ते वरांढ्यातून आत जात दिवाणखान्यात पोचले. सखारामने त्याला एका लाकडी खुर्चीत बसायला सांगितलं आणि तो म्हणाला, "मालक त्यांच्या खोलीत आहेत. मी बोलावतो, तुम्ही बसा." आणि लगबगीने तो खोलीबाहेर गेला. विजेच्या दिव्याच्या मंद उजेडात कपिल त्या खोलीत बसला होता. खोली फारच नीटनेटकी होती. मोजकंच सामान होतं, पण अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ठेवलं गेलं होतं. बंडोपंत शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे व्यक्ती असावेत असा कपिलने अंदाज बांधला. इकडे बंडोपंत आपल्या खोलीत रामरक्षा म्हणत पलंगावर बसले होते. सखाराम खोलीत आला आणि म्हणाला, "मालक, कुणीतरी आलंय तुम्हाला भेटाया."
आपल्या बाळासाहेब इनामदारांचं नाव घेऊन भेटायचं हाय म्हणतायत तुम्हाला. हे ऐकताच बंडोपंतांच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. बाळूचं नाव घेऊन आलंय कुणी, आणि तेही एवढ्या रात्री? काय काम असावं? काही अशुभ बातमी तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्नांचे जाळेच बंडोपंतांच्या मनपटलावर उमटलं. 2च मिनिटात येतो मी, त्यांना दिवाणखान्यात बसवून त्यांच्या चहाचं बघ, असे म्हणत बंडोपंत पलंगावरून उठले. आपल्या उजव्या पायाची टाच एकसारखी खाली आपटत कपिल त्या खुर्चीत बसून होता. तो बेचैन दिसत होता. दिवसभराच्या थकव्याने त्याला जेरी सांडलं होतं आणि कधी एकदा त्या वाड्यात जाऊन झोपतोय असं त्याला वाटत होतं. त्याने येतानाच महाबळेश्वरमधून सामोसा, बर्गर आणि कोल्ड्रिंक्स आणले होते. इतक्यात एक व्यक्ती त्या खोलीत आली. सोबत नोकर होताच. साधारणतः 70 पार केलेली, सडपातळ बांधा, गोरा रंग, कपाळावर चंदन टीका, गळ्यात रुद्राक्ष माळ, अंगात बदामी रंगाचा फुलबाही सदरा आणि शुभ्र धोतर. एकूणच ते व्यक्तिमत्व फारच रुबाबदार आणि तेजस्वी वाटत होतं. नमस्कार, मी बंडोपंत उपाध्ये. बोला, काय काम आहे आपलं? त्यांचा आवाज फारच प्रखर होता. उच्चार स्पष्ट आणि आवाजात एक वेगळीच जरब होती. नमस्कार, मी कपिल राज्याध्यक्ष, मुंबईहून आलोय. मयूर बाळासाहेब इनामदार याचा मी मित्र. मी एक लेखक आहे. मी इथे या गावात 15-20 दिवस राहायला आलोय. इथे मयूर इनामदारांच्या वाड्यात राहून काही लेखन करणार आहे. मला इनामदारांच्या वाड्याच्या किल्ल्या हव्या आहेत. थकलेल्या कपिलने जास्त आढेवेढे न घेता सरळ मुद्द्यालाच हात घातला. काय? असा प्रश्न बंडोपंतांनी इतक्या मोठ्याने विचारला की कपिल क्षणभर बुचकळ्यात पडला. दुसऱ्याच क्षणाला आपल्या थरथरत्या स्वराला सावरत बंडोपंत म्हणाले, पण मला तर कसलीही कल्पना दिली नाहीये बाळासाहेबांनी किंवा मयूरनी. ते जे बोलले त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे पंतांना कुठेतरी ठाऊक होतं. कारण आलेला हा मुलगा खोटं तर बोलत नव्हता. कुण्या शहरातून येऊन या खंडरवजा वाड्यात राहण्यासाठी कोणी खोटं का बोलेल? आणि बाळूचं आणि त्याच्या मुलाचं नाव कसं घेईल? आणि तसंही बाळू किंवा त्याच्या मुलाला या वाड्याबद्दल, आतल्या त्या सैतानाबद्दल काहीही माहीत नाहीये. त्यामुळे त्यांनी निश्चितच परवानगी दिली असावी. पंतांचं विचारचक्र आता विद्युत वेगाने फिरत होतं. पण प्रश्न हा होता की या मुलाला त्या वाड्यात जाण्यापासून रोखणार कसं? सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.